सोलापूरचे लोक उत्सवप्रेमी व प्रेम करणारे डॉक्टर माने मावळत्या पोलीस आयुक्तांना दिला निरोप. शहरातील लोक उत्सवप्रेमी व प्रेम करणारे आहेत असे भावनिक बोल मावळते पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी व्यक्त केले. नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचं स्वागत व मावळते पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांचा निरोप समारंभ पोलीस आयुक्तालयात पार पडला. त्यावेळी डॉक्टर माने बोलत होते. या प्रसंगी नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा सत्कार मावळते पोलीस आयुक्त डॉक्टर माने यांच्या हस्ते करण्यात आला, तर डॉक्टर माने यांचा सत्कार तिन्ही पोलीस उपायुक्त यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर रुपाली राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, अजित बोन्हाडे, विजय कवाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, राजू मोरे, अजय परमार, राजन माने, प्रांजली सोनावणे, डीवायएसपी विजया लक्ष्मी कुरी यांची उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर माने म्हणाले, सोलापूर शहरात आपण यापूर्वी काम केलं होतं, त्यामुळे बहुतांश लोकांच्या ओळखी झाल्या होत्या. बंदोबस्त करताना काय करावं लागतं याची संपूर्ण माहिती होती. काम करताना आपल्या जीवनात कोणताही तणाव आला नाही. आपला कार्यकाळ आनंदात व सहज पार पडला. आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत अडचणीचे प्रसंग आले नाहीत. आपल्या कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर भरोसा टाकल्यानंतर ते त्यामध्ये खरे उतरले. ऑलमोस्ट वर्षभर म्हणजे एसपीचं काम असू दे, क्राईमचं काम असू दे, तर मी माझ्यावर खूप चार्जेस होता. तर त्या 3-4 वर्षभर काम केल्यामुळं त्याच्यातरी चोरचा हेडक्वार्टरच्या कर्मचाऱ्यांचे संबंध येत नाही, किंवा मग क्राईम असेल त्याचा ॲडमिनिस्ट्रेशन बॅचमधल्या क्लिनिकल स्टाफचा संबंध येत नाही. तर त्या काळामध्ये 3-4 वर्ष सांभाळले आणि पुन्हा 3 वर्षाचं पूर्ण टेंडर झालं. त्यामुळे इथे सगळ्यांची ओळख झाली होती. आयुक्तालयातील स्टाफ असो किंवा बाहेरचे लोक असो, तिचे मित्रत्वाचे संबंध झाले होते. शहराची बारकाईने माहिती झालेली होती. खरं म्हटलं तर म्हणजे अगदी आजवरपासून आश्रमपीचं अंतर किती आहे हे पण सांगता येईल. आपल्या पत्नीमध्ये लेवळामध्ये कोणती मंदिर आहे, कोणतं मंदिर आहे, कुठे काळजी घ्यायची, कुठला बोलला आहे, बऱ्याचशा गोष्टी बारीक सारी माहिती होत्या. कारण मला शिंदे साहेबांनी सांगणार, मी जेव्हा नवीन सिटीमध्ये झालो लोकांनी ती मला भीती घातली होती. मी काही दिवस खूप कॉन्शियस होतो. सकाळपासून बघायचं काय काय होतं की काय काय व्हायचं. तसं शिंदे साहेब खूप ठिकाणी एक्झिक्युटिव्हला आणि अतिशय उत्कृष्ट काम केलेले अधिकारी होते. ते मला समजून मी त्यांना म्हटलं, सर ते काय मी पूर्वी इथे काम केल्यामुळं गल्ली बोल बऱ्याच लोकांच्या अतिशय अशा जवळून ओळखी असल्यामुळं मला काय असं काही फार टेन्शन आहे असं काही वाटत. यावेळी नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले, पोलीस आयुक्त डॉक्टर माने यांनी लोकांसाठी केलेल्या कामाचं फळ यापुढील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळेल. त्यांच्या कामामुळे नागरिकांना चांगली सेवा देता येईल, त्यांचं समाधान करता येईल. त्यामुळे ते हळूहळू डेव्हलप झालं आणि आता त्याच्या श्रेय अशा साहेबांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिथे जे काम केलं होतं ते अत्यंत दुर्गम भाग होतं. तेव्हा यांनी कष्ट घेतलं आणि तिथं काम केलेलं आहे. त्याच्या फळ जे आहे ते आमच्या सरकारला मिळत आहे. आणि मला नक्की खात्री आहे सर, आपल्याकडून छान घेतलेलं आहे की आपण 2009 ते 12 पर्यंत पण इथं आपण आपलं योगदान दिलेलं आहे सोलापूर शहरासाठी. आणि आताही आपण 22 आतापर्यंत आपण दिलेलं आहे. हे जे आपला अनुभवामुळे जे एनरिचमेंट ओव्हरऑल सोलापूर शहर पोलीस युनिटला झालेलं आहे, जे गाडी अधिवेशन झालेलं आहे, त्याचं पूर्ण फळ आम्हाला आणि भविष्यात येणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. आणि याच्या एंड रिझल्ट सगळं सोलापूरकरांना सोलापूर शहर पोलीसकडून चांगला सेवा मिळेल. हे पब्लिक सर्व्हिस आमचे जे उद्देश आहे ते आणखी इफेक्टिव्ह आणि सॅटिस्फॅक्टरी लेवलला होईल. त्याच्याशिवाय आपल्यासारख्या वरिष्ठांचे आहे सर. आणि ना आपली गडचिरोलीपासून आतापर्यंत सरांना जेवढा लोक आता अप्रिशिएट केलं, सरांना मदत केलेले आहे, त्याच्या ॲटलिस्ट 51% श्रेय आपल्याला. सुरुवातीला प्रास्ताविक करताना पोलीस उपायुक्त अजित बोराडे यांनी मावळते पोलीस आयुक्त डॉक्टर माने यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आलेले अनुभव कथन केले. त्यानंतर पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, राजू मोरे, माजी सहाय्यक आयुक्त दीपक आर्वे, पोलीस अंमलदार संजय हुंडेकरी यांनी डॉक्टर माने यांचा भाषणातून गौरव केला. यावेळी सोलापूर शहर पोलीस दलात नव्यानं रुजू झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त नानासाहेब उबाळे, पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, अजित लखडे, शहाजी पवार यांचं स्वागत करण्यात आलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पोलीस अंमलदार मल्लिकार्जुन बनजोगळे यांनी केलं, तर आभार पोलीस उपायुक्त कबाडे यांनी मानले. कृष्णा साडी सेंटर, महिलांचं माहेरघर व मुलांचं आकर्षक वस्त्रदालन. कंचीवरम साडी, पैठणी, कंची साड्या, कॉटन साडी, वर्कवपट्टू साड्या, इरकल, बनारसी सारख्या अनेक आणि आकर्षक व विविध प्रकारच्या मनमोहक साड्या, ड्रेस मटेरियल, जेंट्ससाठी पॅन्ट शर्ट,
टोपी, टॉवेल, बेडशीट, चादर, सतरंजीसह लहान व किशोरवयीन मुलींसाठी लेगीज, जेंगीज, लाच्छा, ब्लाउज पीसच्या विविध व्हरायटी उपलब्ध. एकदा अवश्य या आणि खात्री करा. कृष्णा साडी सेंटर, प्रोप्रायटर ममता कुमावत. संपर्क 8446 300221, गुरुनाथ नगर, प्लॉट नंबर 12, स्वागत नगर रोड, सोलापूर.